मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही अपडेट बघितल्याच असेल की यामध्ये आता जो मोर्चा आहे हा सुरू आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय बैठक सुद्धा सुरू आहे। तर यामध्ये आपला जो पॉइंट होता, जो युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कालावधी हा 11 महिने करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जे आस्थापना आहे त्या आस्थापनामध्ये घ्यावं, म्हणजे त्यांना नोकरीची संधी देण्यात यावी, याबद्दल ऑलरेडी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं। तर अर्थसंकल्पीय बैठकमध्ये याबद्दलची चर्चा झालेली आहे। तर यामध्ये जो तुमचा कार्यकाळ आहे हा 11 महिन्याचा करावा व त्यांना सेवेमध्ये कुठेतरी घ्यावे अशाबद्दलची अपडेट म्हणजे बोलण्यात आलेलं आहे। तर नेमकं यामध्ये काय बोललेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असावे किंवा कुठेतरी याच्यात 11 महिन्याची त्यांना पुन्हा 6 महिने आणि 5 महिने अशी वाढ देऊन त्यांना कसं सेवेत घेता येईल, कारण एक ग्रामीण भागातून खेडोपाड्यातून हे लोक 6 महिने आपल्या शासनाला त्यांनी मदत केली, त्यांनी आपल्या आयुष्यातले 6 महिने दिले, आपण सुद्धा मानधन त्यांना देतोय, पण नक्कीच त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं अध्यक्ष महोदय मी विनंती करतो। यामध्ये अशा प्रकारे बोलण्यात आलेलं आहे। तर नेमकं आता यावरती विचार केला जाणार का, तर हा प्रश्न संपूर्ण प्रशिक्षणार्थीसमोर उभा राहिलेला असेल। तर यामध्ये आता अपडेट येऊ शकते, कारण की ऑलरेडी तुकाराम बाबा महाराज यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला होता की तुम्ही GR द्यावा। तर सरकारने अजूनपर्यंत GR दिलेला नाही आहे आणि अर्थसंकल्पीय बैठकसुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये परत जी दिंडी मोर्चा आहे हा सुद्धा निघालेला आहे आणि सरकारला याबद्दलची संपूर्ण अपडेट आहे, कारण भरपूर न्यूजवर याबद्दलची अपडेट सुरू आहेत। तर आणि यामध्ये अर्थसंकल्पीय जे बैठक सुरू आहे त्यामध्ये सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे की जो कालावधी आहे हा वाढवून देण्यात यावा। तर यावरती आता तोडगा निघेल तर विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।